सर्वप्रथम सर्व भारतीयांना क्रांतिकारी जय भीम। नारी शक्तीला, तिच्या धैर्याला, तिच्या शौर्याला आणि पराक्रमाला सुद्धा क्रांतिकारी जय भीम आणि सलाम करतो। एकीकडे या भारतावर जे संकट आलं होतं, युद्धजन्य परिस्थिती असताना कर्नल सोफिया कुरेशी यांनी जे शौर्य दाखवलं ते अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे भारतासाठी। आणि एकीकडे बीजेपीचा मंत्री जो सडलेल्या मानसिकतेचा, सडलेल्या बुद्धीचा आहे, बीजेपीचा मंत्री आहे विजय शहा यांनी एक गरळ ओकलेली आहे आणि भारताच्या सैन्यावर प्रश्न निर्माण केलेला आहे। तो म्हणतो कर्नल सोफिया कुरेशी या आतंकवाद्याची बहीण आहे। असा हा सडलेला बुद्धीचा प्राणी तात्काळ याच्यावर भारतीय देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। आणि आम्ही त्यांचा तीव्र शब्दात त्या मंत्र्याचा निषेध करतो। त्याला देशद्रोही आणि खरा आतंकवादी घोषित करावे आणि त्याच्यात जर का दम असेल तर त्यांनी इथे बोलण्यापेक्षा स्वतः बॉर्डरवर जाऊन तिथं त्याची झक मारली पाहिजे। भारताच्या संविधानाने जे बल निर्माण केलंय, जे भारतीय सेना निर्माण केली, त्या सेनेवर तो प्रश्नचिन्ह निर्माण करतो। एकीकडे या भारतामध्ये हिंदू मुस्लिम वाद चालू असताना एका नारी शक्तीने, एक भारतीय म्हणून जो पाकिस्तानवर लढा उभारला आणि पाकिस्तानचे जे आपले शत्रू आहे त्यांवर त्यांनी कठोर पाऊल उचलले आणि त्यांना पराक्रमी त्यांनी गाजवला। आम्हाला इतकंच म्हणायचंय की जो मंत्री आहे त्याला तात्काळ त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यावर देशद्रोही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। जय भीम।